नमस्कार. विचार करा, एक अनुभवी शिक्षक आहे, त्याला करिअरमध्ये पुढे जाण्याची एक मोठी संधी मिळतेय, पण ती स्वीकारली तर त्याचा पगार कमी होणार. विचित्र वाटतंय नाही का? पण ही होती महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांची अडचण. पण आता 16 डिसेंबर 2022च्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयामुळे हे सगळं चित्र बदललं आहे. चला, तर मग हा नेमका निर्णय काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया. तर हा जो पेच प्रसंग होता तो नेमका काय होता हे आपण आधी समजून घेऊया. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातले हजारो शिक्षक एका विचित्र परिस्थितीत अडकले होते. म्हणजे बघा, एका बाजूला होती करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी आणि दुसऱ्या बाजूला होती आर्थिक नुकसानीची भीती. कल्पना करा, प्रमोशन मिळतंय, एक मोठी उच्च पदाची नोकरी मिळते, पण पगार वाढण्याऐवजी चक्क कमी होतोय. हाच तो मोठा विरोधाभास होता ज्याचा सामना अनेक अनुभवी शिक्षक करत होते. पण चांगली बातमी ही आहे की आता या नवीन नियमाने यावर एक चांगला तोडगा काढलाय. तर प्रश्न असा आहे की असं होतच का होतं, याचं मूळ कारण काय होतं? तर ते दडलं होतं एका जुन्या शासकीय नियमात, जो कळत नकळत शिक्षकांच्या प्रगतीच्या आड येत होता. विचार करा, ही किती निराशाजनक गोष्ट आहे. एक शिक्षक इतकी वर्ष अनुभव घेतो, आपली गुणवत्ता वाढवतो, आणि जेव्हा त्याला एक मोठी संधी मिळते उच्च पदावर जाण्याची, तेव्हा त्याला आर्थिक फटका बसतो. साहजिकच आहे, यामुळे अनेक पात्र शिक्षक मोठ्या पदांसाठी अर्ज करायला सुद्धा मागे पुढे पाहायचे. चला, आता जुन्या आणि नवीन नियमांमध्ये नेमका काय फरक आहे तो जरा सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, आधी काय व्हायचं, 2011च्या नियमानुसार नवीन नोकरी स्वीकारली की पगाराला कुठलंच संरक्षण नव्हतं. म्हणजे प्रमोशन घेतलं तरी आर्थिक नुकसान होण्याची भीती होतीच. पण आता 2022च्या नवीन निर्णयामुळे काय झालंय, तर आधीच्या पगाराला पूर्ण संरक्षण मिळालंय. त्यामुळे आता अनुभवी शिक्षकांना खरं प्रोत्साहन मिळालंय पुढे जाण्यासाठी. तर या सगळ्या समस्येवरचा उपाय ठरला तो म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी आलेला शासन निर्णय. हो, याच निर्णयाने अनेक वर्षांपासूनची ही अडचण दूर केली आणि हजारो शिक्षकांना एक मोठा दिलासा दिलाय. वेतन संरक्षण किंवा सॅलरी प्रोटेक्शन हा शब्द थोडा तांत्रिक वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. सरळ भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जातो, तेव्हा त्याचा आधीच्या नोकरीतला शेवटचा पगार कमी होणार नाही याची खात्री देणारा हा नियम आहे. म्हणजे पगार कपातीला पूर्णविराम. आता हे वेतन संरक्षण मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि नियम आहेत, हे साहजिकच आहे. तर आता आपण त्याच अटी पाहूया ज्या पूर्ण करणं आवश्यक आहे. शासन निर्णयात तशा बऱ्याच अटी आहेत, पण आपण त्यातल्या 5 मुख्य अटी सोप्या करून समजून घेऊया. सगळ्यात पहिलं, आधीची नियुक्ती पूर्णपणे वैध म्हणजे कायदेशीर असायला हवी. दुसरं, जुनी आणि नवीन नोकरी जॉईन करताना मध्ये कोणताही गॅप किंवा खंड नको. तिसरी अट, नवीन पद हे आधीच्या पदाच्या समान किंवा त्याहून वरच्या वेतन श्रेणीचं असावं. चौथी गोष्ट, जुनी सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जाईल, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि 5वं, नवीन पदावर परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे जो प्रोबेशन पिरियड असतो तो मात्र पूर्ण करावाच लागेल. ओके, आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, जो थोडासा किचकट वाटू शकतो. तो म्हणजे सेवा ज्येष्ठता किंवा सिनियॉरिटी. नवीन नोकरीत जुन्या नोकरीतली सिनियॉरिटीचं काय होणार, याबद्दलचे नियम नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. इथे 2 वेगवेगळे प्रकार आहेत आणि दोन्हीचे नियम वेगळे आहेत. नीट लक्ष द्या. पहिला प्रकार, समजा समान वेतन श्रेणीच्या पदावर गेल्यास जुनी सिनियॉरिटी मोजली जाणार नाही. पण एक फायदा आहे, वरिष्ठ किंवा निवड श्रेणीसारख्या लाभांसाठी जुनी सेवा नक्कीच विचारात घेतली जाईल. आता दुसरा प्रकार, जर उच्च वेतन श्रेणीच्या पदावर गेल्यास तर इथे नियम बदलतो. इथे जुनी सिनियॉरिटी पण ग्राह्य धरली जाणार नाही आणि वरिष्ठ श्रेणीसाठी लागणारी सेवा सुद्धा मोजली जाणार नाही. म्हणजे इथे अगदी नव्याने सुरुवात करावी लागेल. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. तर मग या सगळ्या बदलांचा, या सगळ्या नियमांचा शिक्षकांच्या करिअरवर आणि त्यांच्या आर्थिक आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? चला, याचा एक एकंदरीत आढावा घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचे फायदे काय आहेत? पहिलं म्हणजे आता आर्थिक नुकसानीच्या भीतीशिवाय करिअरमध्ये प्रगती करता येईल. दुसरं, अनुभवी शिक्षकांना मोठ्या पदांसाठी अर्ज करायला प्रोत्साहन मिळेल. तिसरं, जुनी सेवा पेन्शनसाठी मोजली जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे हा नियम वेगवेगळ्या व्यवस्थापनांमध्ये, म्हणजे समजा स्थानिक स्वराज्य संस्थेतून एखादा खासगी अनुदानित शाळेत गेलात तरीही लागू होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की नवीन पदावर प्रोबेशन पिरियड असेल. थोडक्यात काय, तर या एका निर्णयाने शिक्षकांच्या मार्गातला एक खूप मोठा अडथळा दूर केलाय. आता हुशार आणि अनुभवी शिक्षक पगाराची चिंता न करता नवीन आव्हानं स्वीकारू शकतात, नवीन जबाबदाऱ्या घेऊ शकतात. हे त्यांच्या करिअरसाठी नक्कीच खूप चांगलं आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, जेव्हा अनुभवी कुशल शिक्षक कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय मोठ्या पदांवर जातील, नवीन भूमिका स्वीकारतील, तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्यांच्या करिअरपुरता मर्यादित राहील का? की याचा एक चांगला सकारात्मक परिणाम आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि शिक्षणाच्या दर्जावर सुद्धा बघायला मिळेल? यावर नक्की विचार करा.